महाराष्ट्रामध्ये सध्या सुरू असलेली लोकसभेची निवडणूक विशेष आहे। त्यामागे अनेक कारणं आहेत आणि यामुळेच कित्येक गोष्टी प्रथमच घडताना पाहायला मिळतात। काय आहेत या गोष्टी ते जाणून घेऊया। उमेदवार नवनीत रवी राणा भाजप प्रणित नरेंद्र मोदीच्या सरकारने केलेला आहे। लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू आहे। 40-42 डिग्रीच्या तापमानात सुद्धा नेते मंडळी प्रचार करतायत। पहिल्या टप्प्याच्या मतदानात सरासरी 4 ते 5% मतदान घटल्याचं बघायला मिळतंय। ही घट लोकांमध्ये उत्साह नसल्याचं दाखवते की काय असं जाणकारांना वाटतंय। हा उत्साह न दिसण्याचं कारण म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणाची झालेली खिचडी। या लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं अनेक गोष्टी पहिल्यांदा घडतायत। त्या कशा घडतायत पाहूयात। लोकसभेची निवडणूक होतीये आणि बाळासाहेब किंवा उद्धव ठाकरे भाजप सोबत नाहीत असं कधी झालेलंच नाहीये। 2014च्या विधानसभेला युती तुटली, पण 2014 आणि 2019च्या लोकसभेला ती कायम होती। आता 2024ला मात्र प्रथमच ठाकरे आणि भाजप एकमेकांसमोर शट्टू ठोकून आहेत। राष्ट्रवादी आणि शिवसेनेतून अनेक नेते येत जात राहिले, पण पक्ष 2 तुकड्यात कधी विभागले नव्हते। यावेळी प्रथमच या दोन्ही पक्षांचे 2 तुकडे लोकसभा निवडणुकीत दिसतात। मी एकदा मागे असं म्हटलं होतं नाही का की इतका चुकीचा कॅरम फुटलाय ना, कोणाच्या सोंगट्या कोणाच्या भोकात ते कळत नाहीये, माहिती ना। म्हणजे मला असं वाटतं मी आमच्या लोकांना फक्त म्हटलं की तुम्ही लोकच आहात की जे ज्यांना सांगता येतं की हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आहेत, बाबू अगसकर कोणाचे आहेत, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आहेत, हे कोणाचे, बाकी कोणाचा पत्ताच लागत नाही कोण कुठच्या पक्षात आहे। कळलं का? दुर्दैवी परिस्थिती आहे महाराष्ट्राची। कळलं का? असं आजपर्यंत कधी महाराष्ट्रात झालं नव्हतं। शिवसेना आणि धनुष्यबाण हे ठाकरे कुटुंबासाठी समीकरण बनलं होतं, पण प्रथमच ठाकरे कुटुंबीय धनुष्यबाणाऐवजी मशालीचा प्रचार करताय। भिवंडी लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा परंपरागत मतदारसंघ, पण यावेळी तो शरद पवारांच्या वाट्याला गेल्यानं इथं पहिल्यांदाच काँग्रेसचा पंजा दिसणार नाहीये। बाळासाहेब ठाकरे आणि प्रमोद महाजन असताना युतीचा लोकसभेसाठी भाजपला 27 आणि शिवसेनेला 21, तर विधानसभेसाठी शिवसेनेला 171 आणि भाजपला 117 जागा असा फॉर्म्युला ठरलेला होता। त्यामुळे लोकसभेला शिवसेनेला दरवेळी 20 पेक्षा जास्त जागा मिळवायच्या, पण यावेळी शिवसेना प्रथमच 20 पेक्षा कमी म्हणजे 17 जागांवर लढतीये। राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या वास्तव्यानं पुनीत झालेला वर्धा जिल्हा तसा काँग्रेसचा बालेकिल्ला, पण स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच वर्ध्यातून काँग्रेसचा उमेदवार नाहीये। ही जागा शरद पवार गटाचे अमर काळे तुतारीच्या चिन्हावर निवडणूक लढवतायत। मराठवाड्यातल्या परभणीत धनुष्यबाण चांगला चालायचा। 35 वर्षांपासून इथं शिवसेनेचा उमेदवार असायचा, पण यावेळी ही जागा आपल्याकडे ठेवण्यात एकनाथ शिंदेंना यश आलं नाहीये। महायुतीचे महादेव जानकर याच मतदारसंघातून निवडणूक लढवतायत। दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, मुंबई उत्तर पश्चिम या मुंबईतल्या मतदारसंघांमध्ये काँग्रेसचे उमेदवार नाहीयेत। ठाकरे गटानं या जागा आपल्याकडे खेचून घेतल्या। दीर्घकाळानंतर इथं काँग्रेसचा पंजा आता दिसणार नाहीये। यवतमाळ वाशिममध्ये शिवसेनेला टक्कर देण्यासाठी दरवेळी काँग्रेसनं उमेदवार दिलेत, पण भावना गवळी 5 वेळा इथून जिंकून आल्यात। यावेळी ना भावना गवळी निवडणुकीत आहेत ना काँग्रेसचा उमेदवार आहे। त्यामुळे शिवसेनेच्या राजश्री पाटील आणि ठाकरे गटाचे संजय देशमुख समोरासमोर आहेत। भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी हे राज्यातले 4 प्रमुख पक्ष आहेत। यावेळी प्रथमच या 4ही पक्षांनी एकही मुस्लिम उमेदवार दिलेला नाहीये। महाविकास आघाडीत अमरावतीची जागा काँग्रेसकडे आली आहे, तर 20 वर्षांनंतर प्रथमच अमरावतीत काँग्रेसचा पंजा मतदान यंत्रावर असणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर प्रथमच भंडारा गोंदियात राष्ट्रवादीचा उमेदवार नव्हता। साताऱ्यामध्येही घड्याळ हे चिन्ह ईव्हीएम वर नसेल। अजित पवारांनी ही जागा भाजपला दिली आहे। शरद पवारांनी शशिकांत शिंदेंना उमेदवारी दिली आहे, पण त्याचं चिन्ह तुतारी आहे। 20 वर्षांनंतर प्रथमच रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड मतदारसंघातल्या ईव्हीएम वर धनुष्यबाण ही चिन्ह असणार आहे। एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला रत्नागिरी, सिंधुदुर्गची जागा, भाजपला तर रायगडची जागा तटकरेंमुळे राष्ट्रवादीला सोडावी लागली आहे। महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर मोठी सरमिसळ झाली आहे। 2-2.5 वर्षांनंतर सुद्धा सामान्य ते अतिसामान्य मतदारांना कोण कुठं आहे हे कळेनासच झालंय। एकमेकांना पाण्यात पाहणारे नेते आता एका स्टेजवर बिनदिक्कतपणे खुर्चीला खुर्ची लावून बसलेत आणि आम्ही असं का केलं त्याचं समर्थनही मतदारांसमोर करतायत। सामान्य लोकांना तर लोकसभेला एवढा संभ्रम आहे, मग विधानसभेला काय होणार असा प्रश्न पडलाय। गावाकडचे लोक तर डोक्याचा पार इस्कोट झालाय असं म्हणताय। त्यामुळे मतदार राजाही बहुधा पहिल्यांदाच एवढा बुचकाळ्यात पडला असेल। निलेश बुधावले, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।